टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्याबरोबर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। दादा, धाराशिवचा जी निधी आहे ते बऱ्याच मोठ्या कामाचा निधी थांबवला आहे मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यामुळे विकास कामं थांबलेत। आपल्याला काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं धाराशिवचा जिल्हा नियोजन समितीचा हा निधी होता आणि त्यांच्याच पालकमंत्री महोदयांनी सगळ्या लोकप्रतिनिधींनी मिळून त्या ठिकाणी तो निधी मंजूर केला होता। हा निधी मंजूर केल्याच्या नंतर त्याला स्टेचं काय प्रयोजन आहे माहीत नाही, कारण हा 24-25चा आर्थिक वर्षातला निधी आहे। पण अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्टे दिल्यामुळं आज अनेक शेतकरी आहेत ज्यांचे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी होत नाहीत, त्यांचे मंजूर आहेत ना ह्याच्यात। आज लाईट नाही म्हणून शेतकऱ्याची अवस्था विचारा तुम्ही जाऊन गावात काय परिस्थिती आहे ती बिचारे आमचा आज ट्रान्सफॉर्मर होईल, उद्या ट्रान्सफॉर्मर होईल म्हणून वाट बघत बसलेत। त्या लोकांवर अन्याय नाही का हा? आणि शेवटी हा निधी म्हणताय, कुणाचा आहे? कुणाच्या घरचा बापाचा पैसा आहे का? वडलोपार्जित प्रॉपर्टी आहे? आमची प्रॉपर्टी आहे का कुणाची सरकारमध्ये बसलेलीची आहे? कुणाचीच नाही। सर्वसामान्य माणसं टॅक्सच्या रूपानं जो पैसा देतात, आपण बघितलं असेल, आज कुठलीही गोष्ट किंवा काय कुठलीही वस्तू विकत घ्यायला जावा तुम्ही, त्याला प्रत्येकाला GST आहे। गरीब माणसाला प्रत्येक वस्तूवर GST द्यावा लागतो। काड्याच्या पेटीपासनं कपडे घ्या, चप्पल घ्या, काही घ्या, कुठलंही सामान घ्या, प्रत्येक वस्तूला GST द्यावा लागतो। त्यामुळे प्रत्येक गोरगरीब माणसाच्या GSTच्या टॅक्सच्या रूपानं जमा केलेला हा पैसा त्याच लोकांच्या उन्नतीसाठी, त्याच लोकांच्या भौतिक सुविधेसाठी जर आपण खर्च करत असू आणि त्याला जर अशा पद्धतीनं स्टे दिला जात असेल तर खरंच नेमकं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, इतकं विचारण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे। आणि मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की ह्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब सर्वसामान्य शेतकरी, आज ज्यांचे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी चलत नाहीत, आज अनेक लोकांना खड्ड्यातनं प्रवास करावा लागतोय, अनेक लोक रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, ही सगळीच्या सगळी विकास कामं आज ज्यांच्या कुरघोडीमुळं म्हणजेच आमदार राणा पाटील ह्यांनी त्या ठिकाणी ह्या सगळ्या कागाड्या केलेल्या आहेत आणि तिने हा स्टे त्या ठिकाणी आणलेला आहे। त्याच्यामुळं आज एवढ्या सगळ्या लोकांचा विकास कामाचा निधी त्या ठिकाणी तसाच धुळखात पडलेला आहे। त्या लोकांची विकास कामं होत नाहीत आणि सामान्य माणूस मतदान करत असताना, मतदान टाकत असताना ह्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही। दादा, हे कशामुळे पण कुरघोडी म्हणताय तुम्ही, कशामुळे ही नेमकं काय? हे त्यांना विचारणं गरजेचं आहे। आमचंही 2.5 वर्ष सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्यावेळेस तेही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करत होते। आम्ही नाही केलं कधी असं, आम्ही नाही कधी विकास कामाला कुठल्या स्टे दिला। ही कुठली पद्धत आहे? मला वाटतं हे तुम्ही विचारणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य जनतेनं सुद्धा हा सवाल जिथं जाईल तिथं विचारणं गरजेचं आहे की आमचा ट्रान्सफॉर्मर तुमच्यामुळे व्हायचा राहिला का, तुम्हीच त्याला स्टे दिला, विचारणं गरजेचं आहे ना। शेवटी लोकप्रतिनिधी आहेत, आपल्या बापाचा पैसा नाहीत, आपलं वडलोपार्जित इस्टेट नाही, सामान्य लोकांचा पैसा आहे, त्यांच्या विकासासाठी वापरणं अभिप्रेत आहे, हे लोक विचारतील ना। दादा, दुसरा मुद्दा, तुळजापूरमध्ये ड्रग्सचा मुद्दा जे आहे ती फोफावत चालला आहे। त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांबरोबर ती फोटो तुमचेसुद्धा होते, राणा जगदीश पाटलाबरोबर फोटो होते, तसं तर गुन्हेगाराला जात नसते फोटो। आणि त्यांच्या पक्षाचे जे नगराध्यक्ष होते, त्यांचे पती, त्यांचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, ते सगळे जवळचे म्हणजे उजवे डावे हात समजले जाणारे सगळी लोक त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत। माझ्याबरोबर 7-7.5 लोकांचे फोटो आहेत। बरं ठीक आहे, असं गृहीत धरा की आमच्याबरोबरचे फोटो होते, पण त्यांना वाचवण्यासाठी आम्ही लोकसभेत तोंड बंद नाही ठेवलं आमचं। आम्ही अमित शहांकडे गेलो, आम्ही सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स तिथं तक्रार केली, आमचे आमदार कैलास पाटलांनी विधानसभेत ह्याच्याबद्दल लक्षवेधी केली। जे त्या तालुक्याचे आमदार आहेत, जे त्या शहराचं प्रतिनिधित्व करतायत, ज्यांना वाटतंय की ही कीड संपली पाहिजे असं नुसतं बोलतायत, त्या माणसानं महाराष्ट्र राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे विधानसभा, एक शब्द तरी काढावा, का बोलले नाहीत? बोलायचं नाही का? मग नेमकं तुमचं बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये अंतर दिसतोय। आज शेजारचा आमदार त्या ठिकाणी लक्षवेधी करतोय आणि त्या आमदारांनी लक्षवेधी केल्याच्यानंतर त्याचं उत्तर राणा पाटलांचेच PA त्या ठिकाणी घेतात आणि ते व्हॉट्सअपवर टाकतात। काय प्रकार आहे? कशासाठी तुम्हाला लक्षवेधीचं उत्तर पाहिजे? कुणाला वाचवायचं आहे तुम्हाला नेमकं? आमचं कुणी का असं ना, आमची भूमिका सडेतोड आहे आणि आम्ही तिथं कुणाला पाठीमागं घालायचा प्रयत्न केला नाही। आम्ही सगळेच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत ही आमची भूमिका आहे। माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील ह्यांच्यावर मोक्याच्या अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे। आणि आपल्या माहितीसाठी 35 आरोपी आहेत, 21 लोक फरार आहेत। कोण आहेत? सराईत गुन्हेगार आहेत काय? मुंबईचा आरोपी सापडतो पोलिसांना, नाही तर राहणारे म्हणजे राजकीय पदं ज्या लोकांनी भूषवली ती लोक सापडत नाहीत का यांना? कुणाच्या वरदहस्तामुळे आहे? अरे पोलिसांना मोकळीक द्या। आणि मला वाटतं अशा घटनेमध्ये, अशा गोष्टीमध्ये आपण त्यांना मोकळीकच देणं अभिप्रेत आहे।
खासदार आमदार मंत्री सोडा सगळं, अरे आपण शेवटी कुठले लेकराचे आपल्यालाही मुलं आहेत, आपल्यालाही मुली आहेत. आपलं लेकरू जर त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या व्यसनाच्या आरी जाऊन त्याचं जर आयुष्य बरबाद होत असेल तर ते आपल्याला चालेल का, आपल्याला पटेल का? मग अशा पद्धतीनं अशा कीड जी आहे जी की समाज व्यवस्थेत राहताच कामा नाही, ती जेलच्या पाठीमागच असती पाहिजे. ते कोणी का असं ना, त्याला जेलच्या पाठीमागं मध्येच घातलं पाहिजे. त्याला सामाजिक जीवनात राहण्याचा अधिकार नाही. ही भूमिका प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. दादा, पुजाऱ्याची पण काय नावं आले तर त्याच्यामध्ये, पण नक्कीच की त्या पुजाऱ्यांचा देवीच्या विधीशी काही संबंध नाही, मात्र तीर्थक्षेत्र जे आहे ते बदनाम होतं आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की कुणाचं एका पुजाऱ्याचं नाव आलं, मग सगळ्याच पुजाऱ्यांना तुम्ही बदनाम करता येईल का? सगळेच पुजारी वाईट आहेत का? आणि आपण सांगताय असं, आणि त्याही पुजारी मंडळांनाही जाहीर केलं की देवीच्या कुठल्याही जे दैनंदिन विधी आहेत तिथं कुठेही समावेश नसतात. मला वाटतं असं असताना एक माणूस सापडला म्हणून सगळ्यालाच बदनाम सरसगट करणंही योग्य नाही. मला वाटतं तिथं जे कोणी असेल, मग कोणी का असं ना, शेवटी सामाजिक जीवनात राहणारा माणूसच आहे ना हे जे काय करतोय ते. माझं इतकंच मागणे आहे, मी आणि आमदार कैलास पाटील साहेब आज आम्ही SP-ना भेटणार आहेत, पोलीस अधीक्षकांना. त्यांना विचारणार आहेत की नेमकं कुणाचं दडपण आहे का आपल्याला ह्यांना अटक करण्याच्या बाबतीत, तपासाच्या बाबतीत दडपण आहे का? कारण अशा पद्धतीत जर कोण कुणाला पाठीशी घालत असेल तर ते नाही सहन करणार आम्ही. दादा, शेवटचा प्रश्न, SD महामंडळाचे जी चालक वाहक आहेत त्यांच्या पगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे, आणि आत्ता राज्य सरकारने महामंडळाने त्यांच्या फक्त 56% पगारी दिल्या. आता किती दुर्दैव आहे. अहो, सरकार कसं दिवाळखोरीत आहे ते दिसायला लागलं आहे की, कशा पद्धतीनं सरकार चाललं आहे ते बघतोय ना आपण. आज ज्या लोकांनी कष्ट केलं आहे, काम केलं आहे, त्या लोकांचे हक्काचे पैसे जर सरकार देत नसेल तर खरंच सरकार म्हणून आपण काम करतो हे योग्य आहे का, अयोग्य आहे, एवढं तर मनाला विचारलं पाहिजे.